नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण बघा कोणत्याही साडीवर मॅचिंग होणारा गोल्डनचा मल्टी कलर असा ब्लाऊज डिझाईन आपण बघणार आहे. आणि त्याला शिलाई जी आहे ते आपण 300 रुपये घेतलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, गोलगळा जो आहे तो 2.5 इंचावरती गोलगळा आपण काढून घेतलेला आहे. गळ्याची उंची आपल्याला पाहिजे तेवढी काढून घेऊ शकता तुम्ही. तर हा डीप नेक ब्लाऊज डिझाईन आहे. तर बघा, आपला गळा जो आहे आतल्या बाजूचा जेवढा आहे तेवढा घ्यायचा आणि बाजूच्या बाजूनी साईडनी त्याला 1 इंचाची पट्टी आपल्याला एक्स्ट्रा पकडून तो गळा कट करून घेतलेला आहे, आपण बघू शकता. तर हा ब्लाऊज जो आहे तो आपल्या कोणत्याही साडीवर मॅचिंग होणारा गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे. तर बघू शकता तुम्ही, आपण जो आतला भाग कटिंग केलेला आहे गळ्याच्या आतला अस्तरचा, तर तुम्ही पेपरवर ठेवलेला आहे घडीवरती आणि त्याच्या साईडने आपण पेनाने मार्किंग केलेलं आहे. आणि त्याच्या पण पुढे 1 इंचानी मार्किंग करून घेतलेलं आहे, जे आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. आणि आतमध्ये बघा आपलं आहे असं पट्टी आपली, जी आपली गळा रुंदी आहे 2 ते 2.5 इंचाची, ती काढून घेतलेली आहे. आता त्याच्या समोरची बाजू पण आपल्याला तशीच काढायची आहे. त्यासाठी पेपर पलटवून घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडवरती मार्किंग केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर बघा, आता पेपर कटिंगवर तुम्हाला मार्किंग दिसतच असेल. तर आता गळा जो आहे तो पहिल्यांदा स्टिच करून घेऊया. पूर्ण 3.5 इंच रुंदीचा गळा आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. तर बघा, गळ्यावरती 1/2 इंचाची शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर खालच्या बाजूला पाठीच्या कमरेच्या बाजूला पण आपल्याला 1/2 इंचाची शिलाई मारून घ्यायची आहे. आणि गळा जो आहे तो आपल्याला पलटवून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपला प्लेन आपल्याला बॅक पार्ट रेडी मिळणार आहे गोल गळ्याचा. आता गळ्यावरती छोटे छोटे कट मारायचे आणि गळा आपण पलटवून घ्यायचा. तर त्याच्यावरती व्यवस्थित दाब शिलाई देऊन घ्यायची, ज्यामुळे अस्तर आपलं बाहेर येणार नाही. अशा पद्धतीमध्ये तुम्हाला गळ्यावरची शिलाई मारून घ्यायची आणि गळा जो आहे तो रेडी करून घ्यायचा. तर बघा, किती सुंदर असा ब्लाऊज डिझाईन आहे, बघू शकता तुम्ही. जणू काय आपलं पेपर सिल्क ब्लाऊजचा कपडा असतो साडीचा, त्या पद्धतीमध्ये हा ब्लाऊज आहे बघा. सुट्टा रेडीमेड पीस आहे, त्यामुळं आपल्याला हा ब्लाऊज जो आहे कोणत्याही साडीवर किंवा तुम्ही डेली यूजसाठी हा ब्लाऊज वापरू शकता. तर बघा, आपला बॅक पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे. आता काय करायचं, 2.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि तिला डबल फोल्ड करून असं पायपिंग तयार करून घेतलेलं आहे. तर असं भरपूर पायपिंग तयार करून घ्या आणि 2.5 इंचाचं त्याचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि आता हे जे आपण 2.5 इंचाचे तुकडे तयार करून घेतलेले आहेत ते आपल्याला, जे आपण मार्किंग होतं आपलं बाहेरच्या साईडचं 1 इंचाचं, त्याच्यावरती आपल्याला लावून घ्यायचे आहेत. तुम्ही एकदम जवळ लावू शकता किंवा थोडंसं अंतर सोडून सुद्धा लावू शकता. तर बघा, व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे हळूवारपणे. जिथं आपला कॉर्नर वगैरे तिथं तो कॉर्नरवरती थोडेसे फिरवून घ्यायचे आहे. ते पायपिंगचे तुकडे जे आहेत ते कॉर्नरवरती व्यवस्थित बसवायचे आहेत आणि त्याच्यावरती व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. आता बघा, 1 इंचावरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूला सुद्धा. आता हे पायपिंग जे आहे ते आपण काय केलेलं आहे बघा, गळ्यावरती पेपर जो आहे तो गळ्यावरती ठेवलेला आहे आणि गळ्यावरती व्यवस्थित स्टिच करून घेतलेला आहे. तर बघा, व्यवस्थित थोडंसं आतल्या बाजूने छोटं छोटं कट मारून घ्यायचं आहे. गळ्याला गोल आकार द्यायचा आहे आणि तिथं गळ्याला गोट मारून घ्यायचा आहे. तर बघा, आपण ह्याच ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे आणि डबल फोल्ड करून घडीवरती आपण शिलाई मारतो आहे. पेपर आहे त्या पेपरवरतीच आपल्याला गोट पायपिंग करायचं आहे, ज्यामुळे आपली शिलाई जी आहे ती व्यवस्थित येणार आहे. अगोदर जर पेपर काढला तर आपल्याला शिलाई व्यवस्थित येणार नाही किंवा आपल्याला पायपिंग करताच येणार नाही. तर जोपर्यंत आपला पेपर आहे तोपर्यंत आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. तुम्ही कॅनव्हाससुद्धा वापरू शकता पेपरच्या जागी. तर मी आपला पेपरच वापरलेला आहे.
कॅनव्हास जे आहे ते शिलाईमधले लवकर आपल्याला ओढून काढताना त्रास होतो, त्यासाठी असं पेपर वापरला आहे. पण पेपरसुद्धा व्यवस्थित वापरायचा असतो, कारण पेपर फाटला जातो. तर बघा असा आपला गळा रेडी झालेला आहे. आता आपण पेपर जो आहे पाठीमागच्या बाजूचा पेपर काढून घेऊया. आणि याच्यावरती आपल्याला आता मणी लावून घ्यायची आहे त्या पट्टीवरती. तर बघा आता ह्या पायपिंगवरती आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत. आणि ह्याला आपण काय केलं आहे तर व्हाईट कलरचे मणी लावलेले आहेत, ज्यामुळे डिझाईन जी आहे ती आपली एकदम सुंदर दिसणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आपली पूर्ण डिझाईन रेडी झालेली आहे. आता गळ्यावरती आपल्याला लेससुद्धा लावून घ्यायची आहे. मणी लावून घेतल्यानंतर साईडला फ्रिलची अशी लेस लावून घेतलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. डिझाईन आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.